शेजारी हे रोजच्या रोज तुमच्याशी वाद घालत आहे, काहीच कारण नसताना रोजच्या रोज भांडण करत आहे, तर घाबरून जाऊ नका, कायदा आहे तुमच्या पाठीशी। कायदा काय सांगतो? अन्याय सहन करू नका, तर तक्रार करा आणि आपल्या न्यायासाठी लढा। तर मित्रांनो नमस्कार, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आणि आपल्या चॅनलवरती माहिती असते कायद्याची आणि ती माहिती असते तुमच्या फायद्याची। म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। तर मग महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शेजारी हे रोजच्या रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून तुमच्याशी भांडण करतात, वाद घालतात आणि तुम्हाला मारण्याची धमकी देत असतात। तर अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी भारतीय न्याय संहितेच्या कलम 129 नुसार त्यांच्या विरोधात तुम्ही दावा दाखल करू शकता, अपमानकारक शिवीगाळ केल्यास आणि शांतताभंग केल्यास। मित्रांनो, शेजारी हे तुम्हाला धमकी देत असतील क्रिमिनल इंटिमिडेशनची, जसे की थांब तुला बघून घेतो किंवा एक ना एक दिवस तुझा बदला घेईल, अशा प्रकारची धमकी देत असतील तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 130 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करता येऊ शकतो। शेजाऱ्यांनी तुमच्याशी भांडण केलं आणि त्या भांडणामध्ये झटापटी झाली आणि त्यामध्ये तुम्हाला दुखापत झाली, काही तुम्हाला मारहाण केली, तर भारतीय न्याय संहितेच्या 115 पोट कलम 2 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करता येतो। तुमच्या मालमत्तेची तोडफोड केली तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 324 पोट कलम 2 नुसार दावा दाखल करू शकता। शेजारी हे भांडण करत असताना तुमच्या घरातील स्त्रियांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतात, तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 78 नुसार तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकता। तर मित्रांनो, आता शेजाऱ्यांच्या भांडणाला न कंटाळता त्यांच्या विरोधात तक्रार करणं आणि आवाज उठवणं हेच आपलं कर्तव्य असणार आहे। तर आपली ही माहिती आवडली असल्यास माझ्या ॲडव्होकेट मुक्ताई पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, कारण आपल्या चॅनलवरती माहिती असते कायद्याची आणि ती माहिती असते तुमच्या फायद्याची। धन्यवाद।